हरिओम, मी प्रीती वीरा वरडकर, वेंगुर्ला उपासना केंद्र। माझा अनुभव म्हणजे मी बापूंकडे कशी आले आणि माझे मिस्टर हाच माझ्यासाठी पहिला अनुभव आहे। 2018 पासून आम्ही बापूंकडे येतोय, उपासना करतोय आणि त्याच्यानंतर 2 वर्ष कोरोनामुळे मध्ये बंदच होतं। पण 2018च्या आधी म्हणजे माझ्या लग्नाच्या पूर्वीपासून मी बापूंचं करायची। पण त्यावेळी मला एवढी कल्पना नव्हती की बापू कोण आहेत, काय आहेत। पण माझ्या मावशीमुळे मी माझ्या बापूंकडे जायचे आणि दर शनिवारी उपासना करायची। अशी 3 महिने मी बदलापूर उपासना केंद्रात दर शनिवारी जायचे। आणि त्यानंतर मी गावी आले आणि 2 वर्षानंतर माझं लग्न झालं। लग्नानंतर मग बापूंची उपासना किंवा काय हे काहीच माझ्या लक्षात नव्हतं, काहीच करत नव्हते मी। आणि लग्नानंतर 8 वर्षांनी आमचं छोटंसं दुकान आहे साई मंगलमध्ये, जिथे पूर्वी बापूंची उपासना व्हायची, त्याच्या वरच्याच रूममध्ये। तर त्या दुकानात मी बस जायची रोज। माझ्या छोट्या मुलीला घेऊन, 1 वर्षाची मुलगी होती, तिला घेऊन जायचे। आणि दर शनिवारी मला आवाज यायचा की उपासना, हे ऐकल्यासारखं म्हणजे मी उपासना केली आहे आणि ती माझ्या लक्षात यायचं, अरे उपासना होते बापूंची। म्हणून मी चौकशी केली बाजूच्यांकडे पण, आणि छोटंसं उपासनाचं पुस्तक घेतलं आणि मी दुकानात बसून ते वाचायचे। पण मनात इच्छा व्हायची की उपासनेला जाणार कसं मी, मला तर जायचं आहे उपासनेला आणि मिस्टरांना सांगू कसं मी पाठवतील का मला, का ते येतील का, हे विचार रोज माझ्या डोक्यात यायचे। आणि दर शनिवारची उपासना लागली की मला वाटायचं मी जाऊन बसते, उपासना करते, पण ते शक्य होत नव्हतं। पण बापूंची इच्छा, त्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही। आणि अखेर माझं एकट्याचं सोडा, पण मिस्टरही माझ्यावर उपासनेला यायला लागले। हाच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता की मी बापूंकडे पुन्हा आले, बापू परिवारात सामील केलं। त्याच्यानंतर माझा दुसरा म्हणजे माझी छोटी मुलगी 9-10 महिन्याची असताना आम्ही घरी असायची ती, आणि आम्ही दुकानातून आलो एकदा दुपारी, तर ती मला म्हणायला लागली, माझ्या नाकात काहीतरी सांगायची की नाकात काहीतरी अडकतंय का, पण आम्ही लक्ष दिलं नाही तिच्या। मग असंच काहीतरी तिला सांगायला यायचं नाही, छोटी असल्यामुळे ती काय बोलते काय हे काहीच कळत नव्हतं। तर तिच्या गळ्यात छोटी माळ होती, जी नजरेची घालतात छोट्या मण्यांची, ती माळ होती। ती माळ तुटलेली, तर एवढ्या लक्षात आमचं आलं नाही की ती काय सांगते ते। पुन्हा तो दिवस गेला, पुन्हा दुकानात गेलो आणि पुन्हा आम्ही रात्री आलो तेव्हा ती हेच सांगायला लागली की काहीतरी नाकात, काहीतरी खूण अशी नाकात बोटी हे करून सांगायची। मग म्हटलं काय करूया, मग तिला झोपवलं मांडीवर आणि बॅटरी घेऊन बघितलं ना की काय सांगते ती। बघितलं तर तिच्या नाकात त्या माळेचा छोटा मणी नाकात जाऊन अडकलेला। दिवसभरात तो हळूहळू जाऊन एकदम पुढे जाऊन अडकून होता। आता तर आम्ही घाबरलो, आता करणार काय आणि काढणार कसं, एवढ्या रात्री करणार तरी काय तिचं। तरी ती छोट्या मणी सरळ गेल्यामुळे त्या भोकातून थोडा तरी तिला श्वास घ्यायला मिळत होता, तरी ती रिलॅक्स होती, काही तिला त्रास तसा होत नव्हता। मग बापूंचं नाव घेतलं, बापूंना म्हटलं आता काही करा आणि तुम्हीच काय ते करा आणि याचा मणी एकदा बाहेर येऊ दे नाकातला। आणि तिला म्हटलं आधी मिस्टरने म्हटलं हिला झोपूया आधी, ती जर जागी राहिली तर तिचा मणी काढता येणार नाही। आणि मिस्टर माझे घड्याळ दुरुस्ती करतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे छोटे चिमटे असतात, त्या चिमट्याने काढायचा प्रयत्न करूया। आणि तिला झोपवलं मांडीवर आणि ती झोपली शांत। आणि बापूंना सांगितलं आता ही आम्ही काढतोय, तिला अजिबात जाग यायला देऊ नका, ती जरा जरी हल्ली आणि चिमटा करताना तिच्या नाकात लागला तर काही होऊ शकतं। आणि ती झोपली आणि मी मांडीवर घेतलं आणि मिस्टर समोर बसले आणि त्यांनी हळूच एकदाच चिमटा आत घातला आणि त्या चिमट्याबरोबर तो मणी बाहेर आला। आणि तिला काहीच कळलं नाही, ती झोपूनच होती। बापूंचीच कृपा। आणि तो माझा दुसरा अनुभव की बापूंनी सुखरूप माझ्या मुलीला, त्या डॉक्टरकडे जावं लागलं नाही आम्हाला, आम्ही घरच्या घरी तिच्या नाकातला मणी बाहेर काढला। आमचे खूप अनुभव आहेत। मी छोट्या गोष्टीत, आता दुकानात सुद्धा मी काम करते, मला छोटी गोष्ट जरी नाही मिळाली, काही एक वस्तू, की लगेच बापून हाक मारते आणि लगेच मला पुढ्यात ती वस्तू दिसते। एवढी माझी बापूंची माझ्यावर कृपा आहे। हरिओम, श्रीराम, अंबज्ञ।